आता न्यायालयाने इच्छा व्यक्त केलेली आहे किंवा सकारात्मकता दाखवली असं म्हणून इच्छा तर आम्ही व्यक्त करतो घ्या घ्या म्हणून घेत नाही. पण आता सकारात्मक त्यांनी प्रतिसाद दिलाय घेणार त्यामुळे आता शिवसेनेच्या संदर्भातली सुनावणी लवकर सुरू होईल. त्यामुळे एकदा शिंदे साहेब तुम्ही काय गेले पाहायला दिलं की वकिलाची पण त्यांनी मिटिंग वगैरे केलेली आहे. कारण की सगळं सत्तेचं गणित बदल नाही कालावधी दिला होता आधी तारीख लवकर द्या असं म्हणतो पण त्यांनी सांगितलं की तारीख आम्ही आता लगेच देऊ शकत नाही आम्ही ठरवून देतो कोणती मोठी तारीख आहे. आता आम्हाला कॉम्प्युटराईज त्याच्यावर एक तारीख असं एक दिवस दाखवतो आमच्याबरोबर एक दिवस दुसरी तारीख दरवेळेस त्याची तारीख होती पण आता सुरू होईल एक तारीख आणि निर्णय त्यांच्या बाजूने लागणार उद्धव साहेब संविधानिक दृष्टीकोन त्यांची बाजू बरोबर आहे त्यामुळे त्यांच्या बाजूने लागणार आणि आता निवडणुका सुद्धा सगळ्या लागणार त्याचा सगळा वापर पण झालेला आहे धनुष्यबाण तर त्यांना पण गरज नाही ते चर्चा करायला नव्हती गेली होती काय लागला नाही तर काय करायचं काही जण भाजपला जातील शिंदे साहेब त्यांच्यासोबत काही जणांना नाहीच घेणार कारण भाजपमध्ये किती जण माझं तर म्हणणं आहे की भाजपने इतक्या लोकांना घेतलेलं आहे की ते आपण मोठं आहोत त्याची पण उदाहरण दिलं तुम्हाला की जसं आपण रस्त्याच्या आजूबाजूला ते जंक फूड खूप खाल्ल्यावर पण खूप केले आणि मग आजार तसं आता ते जंक फूड त्यांनी सगळं खाल्लेलं आहे सगळ्या विचारावर जास्त करून भ्रष्ट लोक सगळे त्यामुळे ते जंक फूड जे भेटलं करायचं आहे त्याचे पोट खूप लागलं खूप सांभाळून ठेवावं लागतं तब्येतीची त्यांनी काळजी त्यामुळे एकनाथ शिंदे साहेब आणि देवेंद्र फडणवीस एकत्र किती राहू शकतील हा सुद्धा राजकीय अमित शहा आहेत तोपर्यंत ते मॅनेज करतात आता स्पर्धा तर त्यांची सुरू झाली आहे योगी आदित्यनाथ आणि देवेंद्र फडणवीस खूप जास्त त्यामुळे राजकीय वातावरण त्या निर्णयाने बदललं की शिवसेना जे आता निवडून आलेले होते त्यांना काही धोका नाही ते सगळे सेफ आहे ते निवडून आलेले आहेत चांगल्या पद्धतीने आपण म्हणतो पण शिवसेनेचे ते नसणार आणि धनुष्यबाण चिन्ह त्यांच्याकडे नसणार त्यांना नवीन पक्ष तयार करावा लागेल स्थापन करावं नवीन पक्ष चिन्ह डिस्क्वालिफाय नाही होणार हा निर्णय होणार महत्वाचा की अशा पद्धतीने पक्ष पुढे चालेल हे संविधानात बसते आणि असा पक्ष पुढला कोणी तो त्याचा पक्ष असं म्हणता येईल मी तुम्हाला साधी गोष्ट सांगतो एकदम सोप्या भाषेत ते संविधानात की दोन प्रकारे त्यांनी सांगितलं दोन पाय एक पायाचा की पक्ष संघटनेवर कोणाचा ताबा म्हणजे पॉलिटिकल पार्टी आणि दुसरं पाहायचं की विधिमंडळ पक्ष म्हणजे लेजिस्लेटिव्ह पार्टीवर कोणाचा ताबा आता निवडणूक आयोगाला जी काही डायरेक्शन करून देण्यात आली त्यांच्या नेत्यांनी स्वायत्त काही निवडणूक आयोग राहिला तर निवडणूक आयोगाने काय केलं एकाच निकषावर ठरवून टाकलं आणि पक्ष देऊन टाकला तो निकष म्हणजे आमदारांची संख्या आणि खासदारांची संख्या कोणाकडे जास्त संविधानात काय म्हटलंय आमदार आणि खासदारांच्या संख्येला बहुसंख्या आणि बहुमत असं म्हणू शकत नाही कारण की ती 5 वर्षासाठीची संख्या असते आणि ती अस्थायी स्वरूपाची संख्या आहे त्याच्यामुळे ती मेजॉरिटी न करता पक्ष संघटनेचं ठरलं पाहिजे म्हणून तुम्हाला आठवत असेल काही पत्रकारांना त्यावेळेस विनायक राऊत यांच्या घरातून साधारणतः अर्धा ट्रकभर एवढे पुरावे पक्ष संघटनेवर उद्धव साहेबांचीच कमांड आहे ताबा आहे हे दाखवण्यासाठीचे अर्धा ट्रकभर प्रतिज्ञापत्र निवडणूक आयोग सगळ्या जिल्ह्यातून महाराष्ट्रात पण त्यांनी त्याचा विचारच केला नाही म्हणून तो निर्णय चॅलेंज झाला आता दुसरा अजून मुद्दा मजेशीर म्हणजे त्यांनी सांगितलं सुप्रीम कोर्टात सांगितलं की हा निर्णय पक्षांतर बंदीचा आहे तर पक्षांतर बंदीनुसार अपात्र पात्र हे राहुल नार्वेकर कारण की हा शेड्यूलमध्ये सांगितलं आता संविधानिक तरतूद असल्यामुळे राहुल नार्वेकर तर राहुल नार्वेकर हे विधानसभा अध्यक्ष तेव्हाचे असताना त्यांनी निर्णय दिला कोणीच अपात्र
कारण काय दिलं त्यांनी त्यांनी कारण दिलं की हा पक्षांतर्गत वादाचा प्रश्न आहे, हा पक्षांतर बंदीचा नाही. मग आता सुप्रीम कोर्टच्या 5 ज्येष्ठ न्यायाधीशांनी सांगितलं की पक्षांतर बंदीचा विषय असल्यामुळे तुमच्याकडे पाठवला. मग पक्षांतर्गत वादाचा तर तुम्हाला निर्णय घेण्याचा अधिकार नाही, कायद्यामध्ये नाही, संविधानामध्ये. राहुल नार्वेकरांनी निर्णय कसा घेतला, त्या निर्णयाच्या बेसिसवर सरकार कसं चालतं, हे सगळे मुद्दे आहेत. त्यामुळे मग तारीख अन्यायाचं स्वरूप प्राप्त झालं. विरोधी पक्ष नेत्या संदर्भात काय वाद आहे? मागणी केली त्यांनी पण. आता त्याच्यामध्ये कसं आहे की विरोधी पक्ष नेता असला पाहिजे, बॅलन्स करायचं, त्याला संविधानिक महत्व आहे, अधिकार आहे. आणि ते संख्याशास्त्रानुसार केवळ पाहिलं तर मग आम्ही पाहिजे तेव्हा ठरवू वगैरे, बरोबर आहे. परंतु यापूर्वी सुद्धा ज्यांच्याकडे पुरेशी संख्याबळ आहे की 5 जण वगैरे असलेल्या पक्षाच्याही लोकांना विरोधी पक्ष नेते, कारण की ती संविधानिक नैतिकता आहे. आता जे संविधानिक अनैतिकतेच्या बेसिसवर निवडून आले, तिथे बसले, त्यांना आपण तशी अपेक्षा करणं चुकीचं आहे. म्हणजे मी काही कोणत्या राजकीय पक्षाचं नाही, उद्धव साहेबांच्या पक्षाची बाजू मांडतो म्हणून मी काही बोलू शकतो. मी तुम्हाला सरळ सरळ कायदा आणि संविधान सांगतो. त्यांना म्हटलं 6 महिन्यांनी की हा पक्षांतर बंदीचा विषय नाही, मग तुम्ही निर्णय कसा घेतला? तुम्हाला अधिकारच नाही. तुम्हाला फक्त पक्षांतर बंदीचा असेल प्रश्न तर निर्णय घेण्याचा अधिकार आहे, विधानसभा अध्यक्ष म्हणून आणण्याचा अधिकारच नाही. म्हणून मग मी म्हटलं की सुप्रीम कोर्टाच्या विश्वासाचा राहुल नार्वेकरांनी विश्वासघात केला. हे सगळं असं प्रकरण आहे.